बाळूमामा मंदिर घोटाळा प्रकरणामध्ये एसआयटी नेमण्याची शिवसेना युबीटीची मागणी. शिवसेना युबीटीचे सहसंपर्क नेते यांनी केली मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये टीडीआरएफ जवानाचा मृत्यू. रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. माळशेज घाटातील करंजाळे इथं रस्ता खचल्यानं वाहतुकीसाठी रस्ता बंद. पर्यायी मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे मोठे हाल. नागपूरमध्ये युवक काँग्रेसचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात मोर्चा. E20 पेट्रोल विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश. एसीबी चौकशीमधील 207 आरोपींपैकी 112 अधिकारी अजूनही सेवेत. आरटीआय माहितीतून खळबळजनक खुलासा. विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडेंना दिली खुली ऑफर. पक्षातून बाहेर पडा, ओबीसींचं नेतृत्व करत राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा, आम्ही तुम्हाला साथ देऊ, वडेट्टीवार यांचं मोठं विधान. पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमधून विद्यार्थी बेपत्ता. रॅगिंगला कंटाळून वसतिगृह सोडून गेल्याचा पालकांचा आरोप. सोलापुरात बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा घोटाळा उघड. दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी बनावट पत्ता आणि खोटे आधार कार्ड सादर केल्याची माहिती. आरोपी शिक्षक आणि लिपिकांना अटक. यानंतर पुढची बातमी पाहूया. अहिल्यानगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध शनी शिंगणापूर शनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कारभारातील कथित गैरव्यवहाराची आता फॉरेन्सिक चौकशी होणार आहे. 2020 ते 2025 या कालावधीतील प्रशासकीय निर्णय आणि आर्थिक व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यास शासनानं सुरुवात केली आहे. या ऑडिटमधून अनियमितता उघड झाल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान प्रशासक नियुक्त झाल्यानंतर देवस्थानच्या उत्पन्नात तब्बल 15 कोटी रुपयांची वाढ झाल्याचा दावा उपकार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी केला. त्यांचं सन 2024-25चं जे उत्पन्न आहे ते साधारणतः 48 कोटी रुपये एवढं आहे आणि 25-26 या कालावधीमध्ये देवस्थानचं उत्पन्न हे 63 कोटी रुपये एवढं आतापर्यंत आपल्याला दिसून आलेलं आहे. यामध्ये अंतिम ऑडिट जे आहे ते अजून व्हायचं आहे. या आकडेवारीमध्ये थोडासा बदल होऊ शकतो. आपण जे आहे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये देवस्थानचं उत्पन्न कशा पद्धतीने वाढ होईल, खर्चात कपात कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामध्ये अवैध वाळू साठ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. आमदार प्रशांत बंब यांच्या पुढाकारानं प्रशासनानं 5 ते 7 हजार ब्रास वाळू जप्त केल्याचा दावा करण्यात आला आहे आणि या वाळूची अंदाजे किंमत 4 ते 5 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे आणि या प्रकरणामध्ये सुमारे 40 जणांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. दरम्यान जप्त केलेली वाळू घरकुल लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचीही माहिती प्रशासनानं दिली. जिथे जिथे साठे आढळतील ते साठे जप्त करणं आणि त्याबरोबर ह्या साठ्यांसाठी ज्या लोकांनी साठे केले त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणं. हे जे साठे आज आपल्याला सापडलेले आहेत या साठ्यांमध्ये यापूर्वीच आपण संबंधितांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागवलेला आहे. त्यांचा खुलासा प्राप्त होताच त्यांच्या जी मालमत्ता आहे आमच्या तालुक्यामध्ये किंवा इतर तालुक्यात असेल तर त्यावर बोजा टाकणं आणि जमीन महसुलाच्या प्रमाणे त्याची वसुली करणं आणि ते शासनाच्या तिजोरीत जमा करणं हे काम आम्ही हाती घेतलेलं आहे. वेगवेगळ्या कप्त्या वापरून त्यांच्याकडनंच हे अड्डे प्राप्त करून घेतले आणि मग त्या अड्ड्यावर जेव्हा आम्ही आलो तर अकल्पनीय होतं. इतका मोठा स्टॉक या ठिकाणी सापडलेला आहे. त्यात विषय काय होता की घरकुल जे आहेत गोरगरिबांचे त्यांना 5 ब्रास वाळू मोफत शासनाने कबूल केलेली आहे, पण ती द्यायला नव्हती. ऍक्च्युअली ती भेटत नव्हती, हायवा नव्हते आणि ही सगळी विदाऊट रॉयल्टीची आहे आणि म्हणून आमच्या मतदारसंघातला जवळपास 7,000 ब्रास वेगवेगळ्या ठिकाणचा स्टॉक आम्ही जप्त केलाय प्रशासनाच्या मदतीने आणि आज आम्ही आता जी घरकुलवाले आहेत त्यांना मोफत वाळूचं वितरण या ठिकाणी ठेवलेलं आहे. यानंतर पुढची बातमी पाहूया. बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कार्यक्रमात झळकलेल्या भावी कॅबिनेट मंत्री DM साहेब या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे. या पोस्टरवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा फोटो आहे. विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी दिवस आपले येणार आहे
त्यामुळे फिट राहावं असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर हे पोस्टर समोर आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. दरम्यान धनंजय मुंडेंनी बीडमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सध्याच्या राजकारणावर भाष्य करत थेट राजकारणातील परिस्थितीवर नाराजी व्यक्त केलेली आहे. आज आपण पाहतोय की कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे. अशा राजकारणात माझ्यासारख्यालाही वाटतं की खरंच या जातीपातीच्या गलिच्छ राजकारणात राहावं की नाही राहावं. धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. बीडच्या माजलगावमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सार्वजनिक जयंती कार्यक्रमात ते बोलत होते आणि त्यांनी हे विधान केलं. आज आपण पाहतोय की कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे. अशा राजकारणामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीलाही वाटतंय की खरंच आज ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय जाती पाती धर्माचं, अशा जाती पाती धर्माच्या इतक्या गलिच्छ पातळीला पोहोचलेल्या राजकारणात आपण राहावं का नाही. यानंतर पुढची बातमी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याची. जसा समृद्धी महामार्गावर एक्झिट असतो तसा आपल्याही राजकारणात एक्झिट असेल असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळे देखील चर्चांना उधाण आलंय. दरम्यान बीड परळी महामार्गाच्या दुरावस्थेवर भाष्य करताना त्यांनी पुन्हा भावनिक विधान केलं. रिटायर्ड व्हावंसं वाटतं, मात्र जनतेचा उत्साह पाहून नव्यानं उभारी मिळते असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे पंकजा मुंडेंच्या या दोन्ही विधानांची चांगलीच चर्चा रंगली आहे. जेव्हा मी राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं होतं तेव्हा मी हे सांगितलं होतं की मला जर राजकारण माझ्यासारखं नाही वाटलं, माझ्या विचारांशी समरस नाही वाटलं, तर जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्याही राजकारणात वेळोवेळी एक्झिट असेल. आणि जो एक्झिटसाठी तयार असतो त्याचं राजकारण तो अशा ठिकाणी अशा पद्धतीने करतो की यांच्या कवितेला सगळ्यात पहिले टाळे वाजून मी दाद दिली. त्यानंतर पुढे एक सविस्तर बातमी पाहूया. बाळूमामा मंदिर घोटाळा प्रकरणामध्ये SIT नेमा अशी मागणी करण्यात आलेली आहे. शिवसेना उभाठाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी करण्यात आलेली आहे. आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर दौऱ्यापूर्वी फडणवीसांनी SIT नेमावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. शिवसेना उभाठा सहसंपर्क नेते संजय पवार यांनी ही मागणी केलेली आहे. लाखो लोक येतात तिथं आमोशाला, भक्त मंडळी येतात त्या विश्वासानं की बाळूमामा नमस्कार करायचा नाही, आपले काहीतरी आपली पुंजीतले 1-2 पैसे आपल्या जावेत म्हणून. ते लुटता लाज वाटत नाही तुम्हाला? आणि लुटी करणारे लोक कोण आहेत शोधता येत नाही तुम्हाला? मुख्यमंत्री साहेब, तुम्ही 9 तारखेला दौरा येताय, गृह खातं तुमच्याकडे आहे, SIT स्थापन करा तुम्ही. आणि गणपती बाप्पा इथं लुटारू कोण आहेत, ह्या बाळूमामा इथं लुटारू कोण आहेत हे शोध याने सगळ्यांना गजा टाका. कुणी मायकाला असून दे तिथं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. राज्यातील मंदिरांमधील हा कदाचित सर्वात मोठा आर्थिक घोटाळा. कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरामध्ये तब्बल 60,75,00,000च्या गैरव्यवहाराचा आरोप समोर आलेला आहे. आणि या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्र न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेली आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये उपनिबंधक रागिणी खडके यांच्यासह 3घांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. असं असतानाही खडके अद्याप फरार असल्याची माहिती समोर आलेली आहे. तर दुसरीकडे तक्रारदारांनी तत्कालीन सहाय्यक धर्मदाय आयुक्त निवेदिता पवार यांच्यावरही या संपूर्ण कथित घोटाळ्यामागे हात असल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. बाळूमामा मंदिरातील तब्बल 60,75,00,000च्या कथित घोटाळ्याची संपूर्ण कहाणी, ही सर्व कागदपत्र आणि गुन्ह्याची नोंद न्यूज 18 मराठीच्या हाती लागलेली आहे. आणि या कागदपत्रांमधून समोर येतो की केवळ हा एक व्यवहाराचा नाही, तर देवस्थानाच्या कारभारात अनेक स्तरांवर गैरव्यवहार झाल्याचा आरोप असल्याचा समोर तपशील आलेला आहे. दरम्यान बाळूमामा मंदिरामध्ये जो गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आलेला आहे त्या संदर्भातला तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. 60,75,00,000च्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आलेला आहे. मंदिराच्या पैशातून बाजारभावापेक्षा जास्त देत जमीन खरेदी करण्यात आली. 20 लाखांच्या जमिनीची किंमत 3 कोटी रुपये दाखवली. 23 जमिनींच्या नोंदी मालकीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. काही जमिनींच्या नोंदी उपलब्ध नाही आहेत. काही ठिकाणी मालकी आणि कागदपत्रांमध्ये तफावत आढळली. दानपेटी, खरेदीतील देणगी, पशुधन विक्रीतील उत्पन्नाचा हिशेबच उपलब्ध नाही आहे. भाविकांनी अर्पण केलेले सोनं चांदीचे दागिनेही गायब असल्याचं कळत आहे.
मंदिराच्या आर्थिक व्यवहारांसाठी 2 स्वतंत्र नोंदवह्या असल्याचं समोर आलं. बनावट कागदपत्र तयार करणे, विश्वासघात, फसवणुकीचा आरोप करण्यात आला. 2021 पासून आम्ही हा लढा देत आहे. आजपर्यंत आपल्याला हा लढा देत असताना बराचसा अडथळा आला आणि त्या अडथळ्यातून आम्ही मार्ग काढत, तो पण कायद्याने मार्ग काढत आज इथंपर्यंत आलो आहे. ह्या लढ्याला 100% निश्चितच यश येईल. फक्त एवढंच नाही, पण याच्या पाठीमागचे माइंड मास्टरसुद्धा आहेत, ते या प्रकरणी अटक व्हावेत अशी आमची इच्छा आहे. बाळूमामा ट्रस्टमध्ये अनेक वेळा आम्ही ह्याच्यात आहे तक्रारीमध्ये. या तक्रारीमध्ये बाळूमामाचा कारभार स्वच्छ चालावा आणि स्वच्छ तिथे ट्रस्टी नसल्यामुळे तिथे कारभार चुकीच्या पद्धतीने चालू आहे, त्याची चौकशी व्हावी आणि ह्यात कोण दोषी आहेत त्यांना कठोर कारवाई व्हावी एवढीच आमची तक्रारदाराकडून इच्छा आहे. गुन्हा दाखल झाला ना, त्यामध्ये तपास होऊ द्या. तुम्ही त्यामध्ये तपास होऊ द्या ना, फक्त ते गुन्हा दाखल मी सांगतो ना, बट चेंबरमध्ये सांगतो, मी सांगतो त्यामध्ये काय झालं आहे, त्यामध्ये काही भाविकातून तीव्र संताप होत आहे. त्यांची चौकशी व्हावी. 100 अपराध या लोकांनी सगळं केलेला आहे, त्यामुळे यांचा पापाचा गडा सगळा भरलेला आहे. मामाने यांना शिक्षा दिलेली आहे, याची निपक्षपात चौकशी होऊन यांना कठोर शिक्षा व्हावी एवढीच आमची भाविका म्हणून इच्छा आहे. दरम्यान या संदर्भातली एक मोठी अपडेट समोर येते आहे. बाळूमामा मंदिरातील विश्वस्त राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. घोटाळ्याचे आरोप झाल्यानं विश्वस्त व्यथित झाल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. घोटाळा झाला नसल्याचा विश्वस्तांचा दावा आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानं विश्वस्त ही अडचणीत येणार आहेत आणि आता राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सूत्रांकडून ती माहिती मिळाली.